33. वेदामृत सर्वांना पिऊ द्या, मिशनऱ्यांचा प्रचार बंद पाडा. पुणे येथील नारद मंदिरात दिनांक 11 डिसेंबर 1953 रोजी हिंदू संघटक सावरकर यांनी दिलेल्या भाषणातील महत्त्वाचा भाग असा: कीर्तनकारांना समाजात मोठे मानाचे स्थान आहे. या संस्थेने धर्माच्या मुळाचे रक्षण करावे. केवळ फांद्या किंवा पाला यांचे वर रक्षण करून चालणार नाही. आज ख्रिश्चन मिशनऱ्यांचे आपल्या धर्मावर उघड आक्रमण होत आहे. कीर्तनकारांनी खेडोपाडी हिंडून ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या चाळ्यांना पायबंद घालावा. धर्मांतराचे पाठोपाठ राष्ट्रांतर होतेच, हे पाकिस्तानच्या निर्मितीमुळे सिद्ध झाले आहे. राजकारणी या ख्रिश्चन मिशनऱ्यांचा कसा बंदोबस्त करावयाचा ते करतील, परंतु कीर्तनकारांनी हे काम प्रथम हाती घेऊन समाजात असलेल्या आपल्या वजनाचा उपयोग करावा. आपले शंकराचार्यांचे जे मठ आहेत, त्या शंकराचार्यांनी देखील आता खडबडून जागे होऊन या ख्रिश्चन मिशनऱ्यांविरुद्ध आघाडी उभारून त्यांचे कार्य बंद पाडले पाहिजे. मी येथे आलो तेव्हा ब्रह्मवृंदांनी पवित्र वेद घोष करून प्रार्थना केली. ती ऐकून मला आनंद वाटला. या प्रार्थनेत आपले राष्ट्रगीत सामावलेले आहे. मी काही कर्मठ वैदिक नाही, तथापि 5000 वर्षांपूर्वीपासूनच आपण वेदविद्येचा अभ्यास करीत आहोत. तोच स्वर, तेच शब्द, तोच ध्वनी अजूनही कायम आहे. हा अमृत कलश आपण सर्वांना वाटून देण्याची वेळ आता आली आहे. वेद शुद्ध राहावेत म्हणून एकेकाळी काही लोकांना वेदविद्येचे ज्ञान घेण्यास बंदी केली असेल, पण तो काळ आता राहिला नाही. हा अमृताचा ठेवा आपण सर्वांना खुला करून देण्याची वेळ आली आहे, असे मला वाटते. आपण उदारपणे ही विद्या राष्ट्राच्या मालकीची विद्या करावी. तिचा आनंद सर्वांना मनमोकळेपणाने घेऊ द्यावा. वेदमंत्रात जे ओज आहे, गंभीर अर्थ आहे, तो जर कळला तर वेदविद्या जिवंत ठेवायची की नाही हा प्रश्नच येणार नाही. वेदविद्या गेली तर हिंदुत्व गेले. वेदविद्या संसाराच्या सर्व गोष्टींचे मूळ आहे. वटवृक्षाचे बीज लहान असले तरी वृक्ष प्रचंड असतो. त्याप्रमाणे वेदांत औद्योगिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, थोडक्यात म्हणजे संपूर्ण जैवनिक तत्वज्ञान आहे. जे मंत्र म्हटले गेले ते म्हणजे राष्ट्रीय गीत आहे. आर्यांचे पहिले राष्ट्रीय गीत ते आहे. लाखो वर्षांपूर्वी उशक काळी ते रचले गेले. त्यावरच राष्ट्राची उभारणी झाली. ते गीत रचणारा एक महान उद्गाता होता, खरा कवी होता. आजचे कवी फार झाले तर 15-20 वर्षे टिकतात. एखादा कालिदास 2 सहस्त्र वर्षे राहतो. या मानाने या मंत्रांचे जीवन पाहिले की मी थक्क होतो. पण त्या सातत्याचे कारण त्यात सर्वव्यापी जीवनधारा आहे, हे आहे. ही जीवनधारा, हे अमृत इतके दिवस बंदिस्त होते, ते आता राष्ट्राच्या हवाली करा. वेद शुद्ध राहावा म्हणून तो ब्राह्मणाच्या ताब्यात दिला, पण आता जो परीक्षेला उतरेल त्याला हे अमृत द्या. हे पूर्वजांचे दान सर्वांनाच मोकळे करा. नंतर कीर्तनकारांकडे वळूया. डॉक्टर पटवर्धन, श्री दांडेकर, तांबेशास्त्री असे पट्टीचे कीर्तनकार अभिनव भारताचे शपथबद्ध सभासद होते. त्या कीर्तनकारांनी क्रांतीची परंपरा राखली. समाजात आजही व्याख्यात्यांपेक्षा किंबहुना माझ्याही पेक्षा कीर्तनकारांना समाजात अधिक मान आहे. त्याचा फायदा घेऊन समाजात स्फूर्ती उत्पन्न करा. या वाचून धर्मरक्षणाचे तर तुमचे कर्तव्यच आहे, पण धर्माची नुसती कीर्ती गाऊन ते होत नाही, पराक्रम करून होते. आज वसईचे उदाहरण घ्यायचे झाले तरी दुसरे त्रावणकोर तेथे होईल अशी भीती आहे. जेथे मिशनरी असेल तेथे कीर्तनकाराने जाऊन धर्म वाचवावयास हवा. चिमाजी अप्पांनी वसई लढवून परत मिळवली, पण हे मिशनरी न लढता ती पुन्हा बळकावीत आहेत. आज भारतात 4 शंकराचार्य आहेत, पण मिशनऱ्यांनी जर दुष्काळात अन्नछत्र चालविली तर एकाही शंकराचार्यांनी तसे का केले नाही? काही संत मंडळींनी यासंबंधी गौरवपर कार्य केले आहे.
शंकराचार्य आणि इतर संत मंडळी यांचे लोकांनी इतके दिवस पोट भरले, आता धर्माच्या रक्षणासाठी पुढे येण्याचे त्यांचे कर्तव्य आहे. इतर संतांनी ज्याप्रमाणे प्रत्यक्ष काम करून उपदेश केला, त्याप्रमाणे तुम्ही करा. आता एका पीठाचे शंकराचार्य येथेच आहेत. त्यांच्याविषयी आदर नि पूज्यभाव बाळगूनही त्यांनी कर्तव्य केले नाही, असेच म्हणावे लागते.